मंडळी, कालचा आणि आजचा दिवस गाजला तो कोल्हापुरातल्या विशाळगडाच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे। काल जाळपोळ आणि हिंसाचार झाल्यानंतर आज स्वतः संभाजीराजे छत्रपती हे पोलीस स्थानकात पोहोचले आणि त्यानंतर काय काय घडलं पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून। विशाळ गडावरच्या अतिक्रमणाच्या विरोधात आक्रमक झालेल्या संभाजीराजे छत्रपतींनी आज थेट शाहूवाडी पोलीस स्टेशन गाठलं आणि स्वतःला अटक करून घेण्याची मागणी केली। कालच झालेल्या जाळपोळ आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 500 जणांवर गुन्हे दाखल केल्यानंतर आणि 21 जणांना ताब्यात घेतल्यानंतर संभाजीराजेही आक्रमक झाले। 1.5 तास पोलिसांसोबत झालेल्या चर्चेच्या वेळी संभाजीराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मला अटक करा, मात्र शिवप्रेमींना त्रास देऊ नका आणि या प्रकरणाला धार्मिक रंग लावू नका, असंही राजेंनी म्हटलं। अनेक शिवभक्तांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे, तर त्यांनाच जबाबदार धरण्यापेक्षा तुम्ही मला जबाबदार धरा आणि माझ्यावरच गुन्हा नोंद करा। बरीच चर्चा झाली, बरीच सविस्तर चर्चा झाली, अनेक ठिकाणी काय काय चुकलं काय काय नाही सगळ्या गोष्टी मी त्यांना सारखं विचारत होतो की माझ्यावर गुन्हा नोंद झाला आहे का, आणि त्यांनी आता शेवटपर्यंत त्याचं उत्तर दिलं नाही मला। जे जातीय रंग देण्यात यायला लागलेलं आहे, तर पहिल्यांदा जर कोणाचं अतिक्रमण जर तिथनं निघालं असेल तर ते प्रकाश पाटील आहेत, वेल्लाळ आहेत, म्हणजे हे काय ठरवून केलेलं नाही आहे, पण जे पहिले 2 अतिक्रमण निघालेत किंवा काढण्यात आलेले आहेत हे या हिंदू समाजातले लोक आहेत। म्हणजे ते हिंदू मुस्लिम जे लावा लागलेले आहेत किंवा अनेक लोक त्याला अटॅच करतात, हा तो विषय नाही। विशाळ गडावरील अतिक्रमणाचं प्रकरण काय आहे त्यावर एक नजर टाकूयात। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या विशाळ गडावर अतिक्रमण, घरं, दुकानं आणि प्रार्थना स्थळांची उभारणी, अतिक्रमण त्वरित पाडली जावीत अशी सकल हिंदू समाजाची मागणी। अतिक्रमणांमुळे अस्वच्छता, दुर्गंधी आणि बेकायदेशीर बांधकामं, गडाचं पावित्र्य जपलं जात नसल्याचा आरोप। तर विशाळ गडावरचं अतिक्रमण काढायला कडेकोट बंदोबस्तात सुरुवातही करण्यात आली। कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे सर्व प्रमुख अधिकारी विशाळ गडावरती दाखल झाले आणि अतिक्रमण केलेली 2 आस्थापनही प्रशासनानं काढल्याची माहिती मिळतेय। कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आणि विशाळगडाच्या पायथ्याला जो काल प्रकार झाला तो संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेला आहे आणि त्याच्यानंतर या विशाळगड परिसरामध्ये पूर्णपणे बंदी आदेश आहे ते लागू केलेला आहे। इथं कुठल्याही नागरिकांना जाऊ दिलं जात नाही। दरवर्षी जे पावन खिंडीकडे येत असतात या सगळ्यांना या ठिकाणी अडवलेलं आहे। कुठल्याही बाहेरच्या एकाही नागरिकाला या ठिकाणी आतमध्ये जाऊ दिलं जात नाही। जोपर्यंत ही कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचा बंदी आदेश आहे तो लागू करण्यात आलेला आहे। काल झालेल्या प्रकाराच्या नंतर मुख्यमंत्र्यांनीही त्याची दखल घेत रात्री कोल्हापुरात असताना या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आणि योग्य माहिती घेऊन कारवाईचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं। तर दुसरीकडे या घटनेनंतर एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी मात्र संभाजीराजेंवर टीका केली आहे। तुम्हाला मतदान केलंय मुस्लिम समाजांनी म्हणून तुम्ही दिल्लीपर्यंत जाऊ शकले, आम्ही तुमचा आदर करत होते कालपर्यंत, पण ज्या प्रकारे तुम्ही हे हिंसक घटनाचा नेतृत्व करत होते, आज आमच्या पुढे हे प्रश्न आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचे वंशज आहे का। आता या प्रकरणामुळे कोल्हापूरचे खासदार आणि संभाजीराजे भोसलेंचे वडील शाहू छत्रपतीही उतरले आहेत। मंगळवारी शाहू छत्रपती हे विशाळगडाची पाहणी करणार आहेत, तर विशाळगडाच्या परिसरामध्ये नुकसान झालेल्यांना सरकारनं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही शाहू महाराजांनी केली आहे। त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून पेटलेल्या विशाळ गडावरच्या अतिक्रमण विरोधातला मुद्दा आता 3ऱ्या दिवशीही तसाच धगधगणार आहे। मंगळवारी शाहू छत्रपती विशाळ गडावरती जाऊन नेमकं काय बोलणार आणि काय भूमिका मांडणार हे पाहणं आणखी महत्त्वाचं ठरेल। विजय केसरकरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।